आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा देवळा रस्त्यावर मध्य प्रदेश मधील रिकाम्या कांद्याच्या गोण्या आढळून आल्याने खळबळ। बागलाण तालुक्यातील सटाणा देवळा रस्त्यावरील सावकी फाट्याजवळ आज सकाळी अज्ञात व्यक्तीने परराज्यातून कांदा आणून तो अज्ञात स्थळी गोणी भरून विक्री करण्याचा संशय व्यक्त होत असून रस्त्याच्या कडेला परराज्यातील लेबल असलेल्या रिकाम्या गोण्या व काही प्रमाणात कांदे आढळून आल्याने बागलाणच्या शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून जर बागलाण तालुक्यात परराज्यातून कांदा येत असेल तर स्थानिक शेतकऱ्यांनी आपला कांदा कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी सावकी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला परराज्यातील लोगो असलेल्या रिकाम्या गोण्या व काही प्रमाणात कांदे असल्याचे स्थानिक शेतकरी राजेंद्र जाधव यांना आढळून आले असता त्यांनी तात्काळ याबाबत शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांना ही घटना कळविली। त्यांच्यासह कुबेर जाधव, नंदलाल अहिरे, सतीश देशमुख, संजय निर्भवणे यांनी धाव घेतली। परराज्यातील कांदा आपल्या शहरात विकला जात असल्याची शंका व्यक्त केली जात असून आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा कुठे विकायचा असा प्रश्न उपस्थित होतोय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक हरिकृष्ण भास्कर। इंदोर लिहिले इंदोर हा माल आपल्याकडचं नाही आपल्याकडचं नाही ना बघा ना बापू। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात नाफेड आणि NCCFने सुरुवातीला 2 लाख नंतर 3 लाख अशा पद्धतीने कांदा खरेदी करून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देतोय असं भासवलं गेलं, पण हा दिलासा शेतकऱ्यांना नसून दलालांना आहे हे आपण आता बघू शकतो। आता किरणजी दाखवा तुम्ही त्या बाजारावरची पावती किंवा तो कागद, तो बारदान हा इंदोरचा आहे, हा सडका माल इथं इंदोरचा आलेला आहे। आणि काल जो प्रकार झाला उमराण्यामध्ये, म्हणजे तिकडनं इंदोरनं 10-20 ट्रका भरून आल्या आणि उमराण्यामध्ये नाफेड आणि NCCFचे जे कोणी असतील खरेदी करणारे खरेदीदार संस्था त्यांच्या गोदामामध्ये तो खाली झालेला दिसतोय। आम्हाला आमच्याकडे पुरावे हेच पुरावे आहेत, हाच सरकार कांदा हा पुरावा आहे आणि हा माल कुठून आला आणि कुठे खाली झाला आम्हाला बाकीचं माहीत नाही। आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि जे वरचे कोणी असतील आम्ही दाखवा